संदीप शिवाजी निफाडे. आम्ही राहायला मानेनगरला आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे का आमच्या आईला जो मणक्यात गॅप होता, त्याच्यानंतर चक्कर यायचे, त्याच्यानंतर जेवणाचा प्रॉब्लेम होता, दम लागायचा, तर हे सगळे प्रॉब्लेम होते तिचेवाले. तर आम्ही बऱ्यापैकी नाशिकमधल्या सर्व हॉस्पिटल चांगल्या हॉस्पिटलला जाऊन आलो. तर तिथं त्यांनी गोळ्या लिहून द्यायचे, त्याच्यानं आम्हाला म्हणजे एवढं म्हणावं असं काही फरक पडला नाही तिला, आणि तिला उठता येत नव्हतं. त्याच्यानंतर तिला 2 जण उठायला लागायचे, समजा चक्कर आले तर फिरवायचं, पूर्ण घराघर असं फिरवायचं. उठल्या ती जसं काही पडल्यासारखं व्हायचं तिला. चैतन्य निसर्ग उपचार केंद्र, तर मग आम्हाला इथे ते सोमवंशी सरांकडे आम्हाला घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली. तर आता जवळजवळ महिना झाला आम्हाला. तर तिला जवळजवळ 70 ते 80% चक्कर बिक्कर थांबले, जेवण बीचं बी, आणि तिला घरातून ती बेडवरच राहायची. तर आता ती जवळजवळ कमीत कमी म्हणजे अर्धा किलोमीटर तरी वॉकिंग बिकिंग करून येते. तर एकदा तरी तुम्ही या दुखण्यावर इतर बाहेर ठिकाणी तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये हॉस्पिटलला पैसे खर्च करताय, तर इथं येऊन एकदा तुम्ही ट्रीटमेंट घ्या, आणि खूप चांगली ट्रीटमेंट आहे.